स्वप्न तुमचं, दागिने आमचे. कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच SC शेलार ज्वेलर्स. सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण. शुद्धतेची हमी, नवनवीन डिझाईन्स, परंपरेचा आधुनिक स्पर्श. सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित. संपर्क SC शेलार ज्वेलर्स, मराठी मुलांच्या शाळेसमोर, बाजारतळ रोड, कर्जत. 8888 54 65 65 आणि 90 96 94 78 11. कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्ड येथील शेतकरी योगेश शेलार यांनी या ठिकाणी न्याय हक्क मागण्यासाठी प्रांत अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे. हे धरणग्रस्त असून या ठिकाणी त्यांच्या असणाऱ्या जमिनीवर या ठिकाणी अतिक्रमण करून जाणीवपूर्वक त्यांचा रस्ता जो त्यांचं शेड होतं ते काढण्यात आलंय. याचप्रमाणे शेतकऱ्यांना ते रस्ता देण्यासाठी तयार असताना देखील मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता रुंदीकरण करण्यात आलं असून त्यांच्या जागेमध्ये या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आलं आहे. सर्वे नंबरवरूनच या ठिकाणी रस्ता करण्यात यावा अशी मागणी शेलार यांची आहे. पाहूया शेलार काय म्हणाले. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून बेकायदेशीरपणे 18 फुटी रस्ता तयार केल्याप्रकरणी मंडल अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्ड येथील शेतकरी योगेश शेलार व भाऊसाहेब रंगनाथ शेलार यांनी कर्जत प्रांत कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केले असून आज उपोषणाचा पहिला दिवस आहे. प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलले आहे. पाहूया याबाबत आंदोलक काय म्हणाले ते. माझं नाव योगेश यादव शेलार. हे माझे चुलते आणि हे वडील. तुमचं गाव कोणतं आहे? आमचं प्रॉपर निमगाव वडखा आहे. आम्ही धरणग्रस्त आहे. आम्ही आमची जमीन तलावामध्ये शिरा धरणामध्ये गेल्यामुळं आम्ही इकडे जमीन राहण्यापुरती घेतली तर निमगाव गांगड्यात. आता आम्ही बाहेर असल्यामुळं आम्ही पोटं भरत नसतं. आम्ही गेलो पुण्याला मुलं आणि ही चुलते वडील होते घरी. फक्त एवढंच झालं की ही घरी असल्यामुळं आणि लोकांनी प्रॉपर लोकांनी तिथं दमदाटी करून रस्ता पाडला. तुमचा जो रस्त्याचा प्रश्न आहे तो कुठल्या गावात नाही? निमगाव गाव. गट नंबर काय, सर्वे नंबर काय, सगळं माहिती सांगा. 158/31 सर्व नंबर निमगाव गांगाडा गाव. आणि पहिल्यांदा आमचं शेड तोडलं. जित्राब ही सोडले शेडमधले. तिथं रस्ता विषय काहीच नव्हता. आता त्याच्यानंतर प्रांत साहेबांनी, तहसीलदार साहेबांनी पहिले 21 मध्ये त्यांनी विरोधात निकाल दिल्यामुळं आम्ही खंडपीठ औरंगाबाद त्यांचे हे 4 निकाल लागलेले. हे 4 निकाल आहेत आमचे. हे 1, हे 2, हे 3 आणि हे 4 निकाल लागून तहसीलदार साहेबांनी 27/4 पहिल्यांदा बंद होता. 27/4/2026 त्यांनी कोर्टाचा अवमान करून रस्ता करून दिला. ते बी रस्ता त्यांना पाऊलवाट ठेवायचं होतं. आमची इच्छा होती. आम्ही कोर्टामध्ये स्वतः सांगितलं होतं जाऊ द्या सहजाने. ते बी शेतकरी तर आम्ही बी शेतकरी तर त्यांना तिथून रस्ताच नव्हता. सर्व नंबरचा रस्ता नाही तिथं ना काही. त्याला पायवाट आम्ही देऊ 1.25 फूट. 1.25 फूट न देता त्यांनी तहसीलदारांनी मंडळ अधिकाऱ्यांनी त्यांनी 20 फूट रस्ता फुटला. आम्ही जानेवारी महिन्यापासून तहसीलदार साहेब, सर्कल साहेब, प्रांत साहेब यांच्याकडे चक्रा मारून व्हायचा. तर ते काय मला काय बोलते की तुमच्या विरोधात निकाल गेला, तुमच्या विरोधात निकाल. आणि आम्ही औरंगाबादला कोर्टामध्ये गेलो का आम्हाला स्वतः जज साहेब काय बोलते हे निकाल तुमच्या बाजूने लागला तर तुम्ही दरवेळेस पिटिशन दाखल का करता. त्याच्यानंतर आम्ही विरोधामध्ये खंडपीठाजवळ उपविभागीय अधिकारी प्रांत साहेबांच्या याच्या निकाल लावला. ते आता काल काय बोलले मला की सकाळी काय बोलले की तुमच्याकडून निकाल लागला. आणि तहसीलदार 5:30 वाजता त्यांच्यापाशी गेले आणि आता मला काय बोलले की 5:30 नंतर तुमच्या विरोधात गेला. म्हणजे सकाळी आणि त्याच्या अगोदर आमच्या बाजूने लागला आणि नंतर काय बोलते 5:30 नंतर की तुमच्या विरोधात त्यांच्या तहसीलदारांचे त्यांचे
कोर्टाचा निकाल काय तुमच्या बाजूने? तुमची मागणी काय? म्हणजे आंदोलन कशासाठी? आमचं जेवढं नुकसान झालंय ते झालेलंच आहे. आमचे फक्त काय आहे, जे कोर्टाप्रमाणे त्यांना 1.25 फूटची रस्ता दिलेला आहे ना, तेवढा रस्ता त्यांना द्यावा, 1.25 फूट पायवाट त्यांना द्यावा आणि बाकीचं आमचं बंद करून द्यायचं. आमची दुसरी काहीच मागणी नाही. यांनी आम्हाला प्रत्येक वेळेस पिळवणूक केली. तुम्ही किती राजकीय दिवसापासून- दबाव येतात. किती दिवसापासून हे करताय पाठपुरावा? हे आम्ही जानेवारी महिन्यापासून पाठपुरावा करतो. आणि कोर्टाचा निकाल कधी लागला? जानेवारी महिन्यामध्ये 13 जानेवारीला पहिला निकाल लागला. त्याच्यानंतर पहिलं बंदच होतं. त्याच्यानंतर त्यांनी तहसीलदारांनी त्यांनी हे केलं तर 10 एप्रिलला ते आले. 10 एप्रिलला एक परत निकाल लागला. त्याच्यानंतर 22 तारखेला 22/7ला लागला. एक 22/4ला लागला. 22/4ला लागला. त्याच्यानंतर 28/7ला लागला. असे आम्ही 11 तारखेला उपोषणला बसलो होतो. 11 तारखेला मला काय बोलले किंवा काय नाही, तुम्ही उपोषण करा, तुमचं तुम्ही घरी जा. मी उद्याच्याला तहसीलदारांना ऑर्डर काढतो, ते आपलं सर्कल भाऊसाहेबला ऑर्डर काढतो, तुमचं बंद होईल. आम्ही त्याच्यानंतर हे केलं. 14 तारखेपर्यंत आम्ही यांची बघितलं. नंतर आम्ही आज उपोषण म्हणजे काल उपोषणला 24 तारखेचा अर्ज 14 तारखेला. तरी बी आज काल बसलेलो, आज बी कोणता अधिकारी कोणता कुणीच आलेलं नाही. विचारच करेनात आमचा. आम्ही काय करायचं, मराय काय करावं आता आम्हाला मरण्याशिवाय बारीच नाही दुसरी. कोर्ट खंडपीठाकडं बी आम्ही हे केलं. बरं आता ही खंडपीठापेक्षा ही मोठाली झाली असं वाटायला लागलंय आम्हाला. प्रांतसाहेब ऐकून घेत नाहीत, तहसीलदार साहेब ऐकून घेत नाहीत. मग आम्ही करायचं नेमकं काय? कर्जतमधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स. अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे, सन गॉगल्स, लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी, मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया, काचबिंदू उपचार, लासूर, तिरळेपणा, डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार, कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स. डॉक्टर काळदाते बिल्डिंग, काकडे कलेक्शन शेजारी, कर्जत. संपर्क 9922 16 42 12.